तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर माझा व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ ही पूर्ण बघा। माझा व्हिडिओ थोडा जास्त मोठा होईल पण पूर्ण बघा। आज मला सगळं व्हिडिओमध्ये बोलायचं आहे, सगळं सांगायचं आहे तुम्हाला। जी माझी परिस्थिती आहे सध्याची ती सांगते, आज खरी परिस्थिती तुम्हाला सांगते। तर माझं काय व्हायला लागलं माहिती आहे का, माझ्या पायाची आग आहे ना, आग, एका पायाची आग, ती आगच थांबा नाही। माझ्या उजव्या पायाची आग, मांडीपासून आग होती, ती तळव्यापर्यंत आग होती, ती आग थांबा नाही माझी। त्याला बरेच आम्ही काय लावलं पण त्याने काही आग व्हाय नाही, म्हणजे आग थांबा नाही। डॉक्टरांनी हे तेल सुद्धा दिलं होतं, तर ह्याचा पण वापर करून बघितलाय, तरी पण त्याने काही फरक पडा नाही। मला दिवस रात्र मला झोप लागा नाही, कसलीच सारखी आग चालू आहे पायाची आणि सूज पण चालू आहे। आता मी दवाखान्यात जाणार आहे, मी आज जाणार आहे दवाखान्यात। आज आहे गुरुवार, तर मी आज दवाखान्यात जाते। पायाचा एक्सरे काढून बघायचा आहे, म्हणजे आम्हीच म्हणतोय, डॉक्टर तर आणखीन काही बोललं नाही ते एक्सरेचं ह्याचं। आणि मी डॉक्टरांना सगळं सांगितलंय, माझी परिस्थिती, माझं सगळं सांगितलंय। डॉक्टरांनी जर तिथं व्हिडिओ काढू दिला तर मी तिथला व्हिडिओ सुद्धा तुम्हाला टाकल, मी व्हिडिओ सुद्धा शेअर करेल। आणि मी जे व्हिडिओमध्ये बोलते ना त्यातला माझा एक सुद्धा ही खोटं नाही, सगळं खरं आहे। ज्यांना माझी परिस्थिती बघायची ना त्यांनी माझ्या इथं येऊन बघू शकताय माझी परिस्थिती काय आहे। माझ्या लेकराला मी चपाती दिली, फक्त आज सकाळी चपाती दिली माझ्या माईला आज मी, आणि चटणी, ती शेजवान चटणी आणून ठेवलेली आम्ही, तर ती चटणी आज नेली तिनं। तिला भाजी सुद्धा नसती, कारण मला वेळेवर उठणं होत नाही, मला इतका त्रास होतोय मरणाचा। आता बरेच जण म्हणते की व्हिडिओमध्ये कशाला असं सांगते म्हणून, तर मी काय करू शकते, मी काहीच करू शकत नाही, मी पडले अशी। मला बरेच जण म्हणतात की इकडं जा तिकडं जा, तुम्ही सगळेजण सांगताय मला की कोमल इकडं जा तिकडं जा, पण मी नाही ना तेवढं करू शकत। मी एकटी कुठं जाणार, मला जड चाला येत नाही, मला उंबऱ्यातून बाहेर जायला येत नाही। आणि माईचं पप्पा मला कसं नेणार, माझं उचलून त्यांचा पाक मनका सगळा गेलेला आहे। मी त्या दिवशी दवाखान्यात गेले होते, तर मी असं पायऱ्या, तिथलं एक काउंटरवाल्याला तिथलं बोलवलं, ती पोरग डॉक्टरच्या हाताखालचं, आणि त्यांनी पाय धरलं माझं आणि उचलून मला तिथपर्यंत नेलं त्यांनी। आणि तेव्हापासून त्यांचं दुखायला लागलंय, तरी त्यांनी मला परत एकदा नेलं होतं। आणि नेल्याच्या मग मी येताना मी अशी पायानं सरकत आलेली आहे। मी म्हणजे असं कोणी म्हणलं ना, अहो त्यांना उचला, तर मी म्हणते नाही मला येतंय ना सरकायला, मी जाते ना। पण त्यांना काय माहिती आहे की ही का उचलू देत नाही म्हणून, त्यांना माहित नाही की ही का सरकू देत नाही। कुणी पण मला उचलाय आलं, कुणी पण म्हणलं की अहो त्यांना धरा, माहीच्या पप्पांना जर म्हणलं ना की ह्यांना धरा, तर मी म्हणते नाही नको, मला येतंय सरकायला ना, मी जाते। कारण की माझी मजबुरी मी कुणाला सांगू शकत नाही, माझी काय मजबुरी आहे। आणि बरेच नातेवाईक पण माझे व्हिडिओ बघतात, सगळे बघतात व्हिडिओ, पण कसं असतं माहिती आहे का, सल्ला लाख जण देत्यान पण मदतीला एक पण येणार नाही। मदत जर कोणाकडे मागितली ना आपण, तर मदतीला एक पण येणार नाही, असं आहे। आणि माझी जी परिस्थिती आहे ती मी स्वीकारलेली आहे। मी एवढी कणखर आहे, मी एवढी खंबीर आहे, सगळं आहे। पण मला माझा आजार आहे ना, म्हणजे माझं ही आताचं दुखणं चालू आहे ना, त्या दुखणं मला झिजवायला लागलंय, इतकं झिजवायला लागलंय ना की डोकं दुखत असलं तर त्याच्यावर गोळी खाऊन ती गप तरी बसतंय। पण हे जे आग एवढी होती ना की ह्याच्या काहीच करू शकत नाही, कारण वरून तर दुखणं नाही, पण ते आतून दुखतंय। समोरच्या माणसाला बघून नाही होणारी, पण माझं मी सहन करते यातना, आणि मी सहन करणार। माझ्यात सहनशक्ती आहे, माझ्या जितवर सहनशक्ती, माझी परमेश्वर परीक्षा घेतोय तेवढी परीक्षा मी पास होणार, मी सहन करणार, मला ह्याच्यातून पण मी बाहेर पडणार। कारण आता बरेच एका ताईनं पण मला म्हणजे कमेंट टाकली होती की ही जुने रिपोर्ट आहेत, तर बरोबर आहे, ती जुनच रिपोर्ट आहेत, ती 1.5 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहेत म्हणे। हा, ती बरोबर आहे 1.5 वर्षापूर्वीच, पण ते रिपोर्ट ज्यावेळेस आम्ही काढलं होतं ना त्यावेळेस डॉक्टरांनी असं सांगितलं होतं। आणि आता सुद्धा त्याच्यामध्ये काहीच बदल नाही झालेला, हाय अशीच आहे, कारण की त्याच्यात काही बदल होणार नाही, ती हाय असंच राहणार आहे। आणि नसा जी कडक झाल्यात, ती डॉक्टरांनी चेकअप करूनच सांगितलेलं आहे की नसा कडक झालेल्या आहेत। मग तुम्हाला विश्वास नाही माझ्यावरती, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तिथला, आणि तुम्हाला व्हिडिओ सुद्धा टाकते। तर माझी आई माझ्याकडं का येत नाही, तर माझी आई माझ्याकडं त्या दिवसापासूनच यायला तयार आहे,
ज्या दिवशी माझ्या पायाचं दुखणं जास्त वाढलं, माझा पाय सुजला, मला काम करायला याय नाही, त्या दिवशीच माझ्याकडे यायला तयार होती. असं कुठल्या आईला वाटतं सांगा की? कुठल्या आईला वाटतं की आपली लेक अशी असावा, आपल्या लेकीचं चांगलं नसावं, असं कुठल्या आईला वाटतं? आईला प्रत्येक आईला, ह्या जगात जी आई आहे ना, काही काही असे झालेले आहेत निष्ठूर, स्वतःच्या लेकराला पण कापायला मारायला कमी नाही केलं त्यांनी. पण माझी आई तसली नाही, एवढी निष्ठूर नाही, एवढी निष्ठूर नाही. तिला सुद्धा त्रास होत असेल. आता सुद्धा मला वाटत होतं की सकाळी आईला फोन करावा आणि तिला सांगावा. लय म्हणजे तिच्या पुढं सगळं म्हणजे माझं काय काय होतंय मला सगळं सांगावं तिला, असं वाटत होतं आता. पण पुन्हा वाटलं की नको बाबा, तिला पण त्रास द्यायला नको. माहीच्या पप्पांना पण मला जास्त काय होतंय ती सांगत नाही, पण ती व्हिडिओ बनवतात माझं, आणि मला सांगू पण वाटत नाही. मला माही पुढं तर अजिबात रडू वाटत नाही, कारण की माही आहे ना, शाळेतून जरी आली ना तरी मला असं मिठ्या मारती, बसती, मम्मी ही कर, मम्मी ती कर म्हणती. करत असते मी तिच्यासाठी, कारण की आजपर्यंत सहन पण करत तिच्यासाठी झाले आणि तिच्यासाठी जगत आले. आणि माहीच्या पप्पाचं म्हणाल तर त्यांना त्रास होतोय, हो लय त्रास होतोय त्यांना, म्हणून मी नको म्हणते, मी जायचं टाळते. पण तसं तर आता हे डॉक्टर काय म्हणतात ती काय नाही बघायचं, बघू एकदा पुण्याला पण जाऊन येतात. पण पुण्याला जायचं पण काही तोंडाचं भांडवल नाही, आणि MRI करायचं पण सोपं नाही. MRIला 2-4 हजार लागतात, MRI करायला. MRI CT स्कॅन करायला 7,500 रुपये लागतात. आता किती घेतात काय माहीत नाही, पण आमचं सोलापूरला तेवढं गेलं होतं, 7,000-7,500 रुपये गेलं होतं आमचं सोलापूरला. आता काय माहीत नाही किती लागतात, किती पैसे नाही. आणि तुम्हाला माहिती आहे माझं 2024 साल पूर्ण दुखण्यातच गेलेला आहे. माहीच्या पप्पाचा आपिंड्याचा झाला त्रास त्यांना, त्यावेळेस पण म्हणजे मी त्यांना दवाखान्यात नेलं, हे केलं, सगळं केलं, रिक्षा बोलवली. त्यावेळेस माझी परिस्थिती मी स्वतः हँडल केलेली आहे. आणि नंतर त्यांना चिकनगुन्या झाला दोघांना पण, दोघं बी दवाखान्यात, मी बाहेर रिक्षात बसलेली. ती सगळं व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे, तर मी सगळं शेअर केलेलं आहे. आणि नातेवाईकांचं तर हो का, कसं आहे माहिती आहे का, ज्याजती बघत असतात आहे. त्यामुळं मी कुणावर अवलंबून पण नाही, आणि माझं कुणाकडून अपेक्षा पण नाही की त्यांनी माझ्याकडे यावं, मला बोलावं, किंवा त्यांनी एखादा फोन करावा आणि मला बोलावं. ही मी कुणाकडूनच अपेक्षा ठेवत नाही, आणि मी ठेवणार सुद्धा नाही इथून पुढं सुद्धा. कारण की ही चाललंयच तसं, म्हणजे लोक म्हणजे आता कशी वर माया कमी होत चाललेली आहे. त्यामुळं आणि आपण कुणाकडून अपेक्षा पण ठेवत नाही आणि काहीच नाही. त्यामुळं ती विषयच येत नाही कुणाचाच. माझं जसं असेल तसं मी जगणार, माझं जसं आयुष्य आहे तसं मी काढणार, आणि मी ह्याच्यातून पण बाहेर पडणार, सगळं करणार. आता बऱ्याच जणांना म्हणजे बरेच जण व्हिडिओ बघतात, हसत्यान माझ्यावर. हसली तर हसू द्या, ज्यांना हसायचं आहे त्यांनी खुशाल हसा, बिनधास्त. मला काही फरक पडत नाही तुम्ही माझ्यावर किती हसताय आणि किती नाही हसत. कारण कसं असतं माहिती आहे का, कर्म फिरून येतंय माणसावर महागारी. त्यामुळं आता लगेच फेड होते आता. पण मी एवढीच प्रार्थना करते की माझ्यासारखी ही जी अवस्था आहे ना, ती कुणाच्याच नशिबात येऊ नये, कुणाच्याच म्हणजे दुश्मनाच्या सुद्धा नशिबात येऊ नये माझ्यासारखी ही अवस्था. आणि माझी तीच मजबुरी आहे, मला दवाखान्यात न्यायला कोण नाही, दवाखान्यात न्यायला कोण नाही. माहीचं पप्पा मस्त म्हणतात आहे, म्हणजे वरडून म्हणतात मला, चल तुला कुठल्या दवाखान्यात न्यायचं आहे तिथल्या दवाखान्यात मी नेतो, मी सगळं करतो तुझ्यासाठी, तुला काय करायचं आहे ती करतो तुझ्यासाठी. पण दवाखान्यात जर न्यायचं म्हणलं तर लय म्हणजे लय अवघड परिस्थिती आहे माझी. मी नाही सांगू शकत सगळं यूट्यूबवरती, सगळं मी नाही मांडू शकत नाही इथं सगळं. कारण की माझ्याबरोबर दवाखान्यात जर जायचं म्हणलं तर माझ्याबरोबर एक चांगला आणि डॉक्टरांना बोलणारा माणूस पाहिजे. गेल्या वेळेस ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस सुद्धा तसंच होतं. कारण की माहीचं पप्पा तुम्हाला माहीत आहे, जसं आहे तसंच आहे, ती कधीच कुणाला बोलत नाही. तर जिथं काय बोलायचं आहे तिथं मला पुढं घालतात ती आणि मला बोलायला लावतात. पण त्या डॉक्टरपर्यंत माहीच्या पप्पालाच जावं लागतं, आणि डॉक्टर काय म्हणतात काय नाही ती त्यांनाच ऐकून घ्यावं लागतं. आणि ती विचारत पण नाही डॉक्टरला की असं तसं काही सुद्धा नाही, ते विचारत शांत वाचतात ती. आणि त्यांचा स्वभाव आहे तो हाय असाच आहे, त्यांच्या स्वभावामध्ये काही बदल होणार नाही. त्यासाठी मला आहे ना म्हणजे मला उचलणारा, मला असं नेणारा, मला असं माणूस पाहिजे. आणि डॉक्टरला असं बोलणार पाहिजे, प्रश्न विचारणार पाहिजे, काय केल्यावर काय होईल असं बोलणार पाहिजे डॉक्टरला. तसं ही बोलतच नाही, तर कुठंही जा तुम्ही बोलतच नाही. तर ह्यांचा स्वभाव असा आहे
आणि त्यांचा स्वभाव तसाच राहणार आहे शेवटपर्यंत, मला असं वाटतंय. कारण ती नाही म्हणजे मला बोलायला होत्यात कुठं बी गेलं तरी, त्यामुळं तर माझी लई मजबुरी आहे. तुम्हाला काय प्रश्न टाकायचे तेवढं प्रश्न टाका, मी असंच माझा व्हिडिओ बनवत राहील. आणि ज्यावेळेस माझा सगळा पेमेंट येईल त्यावेळेस मी दवाखान्यात जाईल, मी बोलवल कुणाला तरी. कारण की आता कुणाला बोलवू त्याचा पण प्रश्न आहे मला, मी कुणाला बोलवून, कोण येणार आहे, कोण नसतं येत माझ्याकडं आणि कोण काय नसतंय. जाऊ द्या, जेवढा त्रास व्हायचा आहे तेवढा मी सहन करल आणि जी होईल ती होईल. मग काय करायचं आयुष्यात, काहीच उपयोग नाही. कारण कुठं बी जावा डॉक्टरांची नाकार घंटाच आहे माझ्यासाठी. तर फक्त आपलं पायासाठी बघायचं आहे, तेवढी आग थांबली पाहिजे आणि पाय लवलं पाहिजे, एवढा तरी उपचार डॉक्टरांनी माझ्यावर केला पाहिजे. मग मग मी चांगली होते. आणि सगळी म्हणतात की आयुर्वेदिक कर, तर त्या आयुर्वेदिकने आहे ना, तुम्हाला सांगू का, माझ्या वडिलांना सुद्धा आयुर्वेदिकच केलं होतं. माझ्या वडिलांसाठी वाई साताऱ्यावरनं औषध आणलं होतं, पण माझ्या वडिलांचं ते औषध खाल्लं, सकाळ पहाटे खायचं होतं वडिलांना, दिवस उजडायच्या आत ते औषध खायचं होतं. माझ्या वडिलांनी ते औषध बी खाल्लं, पण माझ्या वडिलांचं जे औषध खाल्लं ते दुसऱ्या दिवसापासून पाय असलं फुगलं ना की त्याच्यातून पाणी निघायला लागलं. असलं आयुर्वेदिक औषध ती होतं, असं पायातनं असं छिद्र होऊन त्यातनं पाणी निघत होतं. त्यामुळं आयुर्वेदिकला सुद्धा भीती वाटते मला. त्यामुळे मी आयुर्वेदिक पण बघत नाही. जे असेल ती काय असेल ती डॉक्टरच्या सल्ल्याने करायचं. मग एक्सरा काढू, MRI करू, काय पण करू. आता बघू इथून पुढं काय होईल काय नाही माझ्या आयुष्यात, मी नाही सांगू शकत. आणि व्हिडिओचं सुद्धा तुम्हाला बघा आवडला तर बघा, नाही आवडला तर राहिलं. मी काय म्हणू शकत नाही आणि काय बोलू पण शकत नाही.